अरे कुठून जाऊ आम्ही आता? सांगा ना तुम्ही. इकून पाईप आणून राहिले, तिकून आणून राहिले. अरे थांबा ना तुम्ही. साहेब आम्ही काल थांबू, तुम्ही जा ना इकून. जातो ना मग. अरे रस्त्यात द्या तुम्ही आम्हाला. हे टकल्या साईडला हो ना. अरे मले म्हणते टकल्या. अबे टकल्या कोणाला म्हणला तू? बाय अबे तुले म्हणून राहिलो ना मी. सरक ना बाजूली. ते पाईप गिप ते साईडला कर. कसं आम्हाला अर्जंट काम आहे. तुझ्यासारखी कामं नाहीत ना आम्हाला. तुझ्यासारखे कामं नाहीत. मग हात कोण तुम्ही? का कलेक्टर का DSP का IPS सांगा ना मला तुम्ही कोण आहात? शर्मा तू यांच्या नादी कशाला लागू राहिला? तुला कळत नाही का? बाबा साईडला वर जा. आम्हाला काम की माहित. हो मॅडम मग आम्ही का गोटे खेळू राहिलो का? आम्हाला पण काम माहित ना. सर का तुम्ही बाजूला सर का? चोर कोतवाल को काटे. अरे बाबा काही समजते का तुला? कोणाला बोलू राहिले? मी मॅडम आहे, गटावरी मॅडम आहे मी. काही काही मॅनर्स गिनर्स आहे का तुला? सो नॉनसेन्स. साईडला व्हा. हो का गटावली मॅडम का तुम्ही? बरं जा मग तुम्ही. हो भाऊ तेच म्हणत होते. सर का बाजूली झाबरू साईडला वर गटावली मॅडम आहे सरक. बरं झालं गटावली मॅडम आहे. नाही IPS नाही बापा. IPS असते तर काय केलं असतं काम आहे बाबा. हो 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 सर का साईडला व्हा. शांताराम भाऊ कशाला साईड झाले तुम्ही? अरे त्या बायले त्या माणसाला मी दाखवत होतो. मले टाकल्या म्हणे ते. मले झाबरुले म्हणे ते. आबा त्याला दाखवत होतो मी कसं काय असते ते. बे झाबरे ते गटावले माणसं आहेत ना, त्यांच्या नांदी कुठं लागतं? मग काय तर एरी आमचं आज कसं लफड होते आज. कसं माझं काही गट भरायला पैसे नाहीत. मी सांगितलं शांताबाईले तू जाय बाबा वावरात जाऊन बस. कसं ते गटावले साहेब आले ते त्यांचं पात बशील. कसं माझं पैसे नाहीत. हो का असं आहे काय ते? मग शांताबाई कुठे वावरत आहे का? तरी काय तर म्हणून मी काय जास्त बोललो नाही. मी म्हटलं हो लावून दिलं म्या. मग काय तर पैसे कोणाजवळ आहेत त्यांना द्याले. 1100 द्या 1200 द्या. मग काय तिकडे खायची सोय नाही का ते देत बसा त्यांना. जाऊ द्या पुढच्या वेळेस देतात पैसे. म्हटलं तुम्ही बोलू कोण राहिले. पण मी त्या टकल्याला मारतो गड्या. मला त्यानं टकल्या म्हटलं त्याला मी मारतो आता. त्याला कसं सांगतो त्याला कसं असते टकल्या ते. जाऊ दे ना तिकडे. कायला टकल्या भकल्या म्हटलं तर काय होते. मग काय तर टकलाच आहे तू. दुसरं काय आहे ते आहे काय केस आहे तुले आहेत का? नाही ना शांताराम भाऊ तुम्ही ना म्हटलं तर काही वाटत नाही मला. पण एखादा बाहेरचा माणूस आला आणि मला टकल्या म्हटलं तर आपली संकत नाही का? मग आपला कसा असा रूप राहते आपला. थरारा राहते आपला थरारा. मग काय तर कोणी येईल कोणी म्हणेल मग काय जमते काय? आधी का भात काय मी त्याला मारत होतो. मग साहेब असो का काही असो. जाऊ दे तिकडे. अति का 2-3 मिनिटं घालायला पुरत नाही. कसं आपल्या वावरात जाऊन का शांताबाई सांगणं आहे की बुवा ते गटावले साहेब आले आपल्या गावात नाही. कसं सांगणं बरं आहे. चाल बरं टाइमपास करू नको. बर चला. अरे बाबा तुमची आई कुठे रे? गटावली मॅडम आली वाटते. बरोबर आहे. मा आई का? माई वावरात गेली. बाबा तू आईला माहित नाही का रे बाबा? आजचा वार शनिवार आहे ना. पैसे जमा करायला लागते ना. पैसे दिले का तुझ्याजवळ? माझ्याजवळ कुठे पैसे आहेत? माई मला 10 रुपये देत नाही. खर्च आले ते एवढे मोठे देते का पैसे? माझ्याजवळ नाही पैसे दिले. एक काम करा तुम्ही वावरात जा पहिले. बाबा काय लेकरात बाबा वावरात जा म्हणते. अरे बाबा पैसे दिलेशील. ते बाबा कुठे आहेत? बाबा का बाबा मला माहित नाही कुठे आहेत ते. मॅडम मी काय म्हणतो याले काय माहित आहे? एवढी टुचूक बुचूक आहे ते. यांना काय समजते? मी काय म्हणतो यांना कायला विचारता तुम्ही? जाऊ दे तिकडे. ए बाबा लेखाला विचार लागते. लेखा कसे सांगतो खरं खरं. मी काय म्हणते हे मागचं ते सुमनचं पोरं वाटेन ते. ए बाबू तू आई कुठे गेली रे? मॅडम मला काय आईचं काही माहित नाही. पण मला एवढं समजलं. मला लागलं जोराची हागू. आला मग तुम्ही हागायला जाते पहिले. ते देवा आता संडास आली की तुले? जाय बाबा जाय बरं तू. तेच म्हणतो मी. मग कसं सांगलं तर बरं बाबा. येतो मॅडम मी. तर मा घे बाबा तू गाडी घे बरं. हे पोर गती झागाचं. जाय बाबा जाय तू संडास जाय. नाही मॅडम चालणार आता. चालणार तुला जोरात आली वाटते ना. हो चाल. काय म्हणते साहेब आले का गावात नाही? ए मग काय तर आमच्या समोरच होते ते. सर का म्हणे असं हा म्हणे तसं हा म्हणे. कसं मी काय जास्त बोललो नाही. पण बाबा आले ते बाबू. हो का? ते एकटाच साहेब होते का ती मॅडम होती? ती मॅडम होती ना. मॅडम म्हणे बाप्पा मले सर का म्हणे बाजूली साईडला म्हणे काही समजत नाही का म्हणे. मी म्हटलं बाप्पा रे मॅडम तर लेच भारी आहे. शाबरू ती मॅडम लय भारी आहे. हू नाही तू नाही कर बाप्पा. लेच भारी आहे बोलले ती. हो का एवढी भारी काय मॅडम? काय बाप्पा लय भारी मॅडम आहे ती. बायला तर बोलू देत नाही ती. हू नाही करू दे तू नाही करू दे. ते दुसरा साहेब आहे का नाही ती तरी कमी बोलते. पण ती मॅडम का नाही नाटक भवानीच आहे ती. हो का? मग तुला काय वाटतं येईल का आपल्या वावरात ते? तेच ती मॅडम. मग काय घरचं आहे का? मला तर गॅरंटी आहे ती मॅडम लय भारी आहे. मला का नाही ती पाहत येतेच. शांताबाईचा वावर कुठे आहे? शांताबाई कुठे आहे? पैसे कधी देता? अबा मी काय करते त्या आम्ही दोघे जणी त्या खोपडीत लपते. खोपडीत लपता का तुम्ही? झाबरू मग काय करतं? ती मॅडम आले का नाही त्यांना सांगून द्यायचं ती वंदना बाई शांताबाई का नाही गौऱ्या पाहायला गेली म्हणा ती वारा हिंडत. बरं असं करता का? बरं एक काम करा तुम्ही दोघी जणी मस्त खोपडीत लपा. ती मॅडम आले का नाही मी बोलतो तिले. कामिनाबाई आली वाटती बाई. अरे बाबा काय झालं बाबा? आडाले काय झालं?
हो झाले का पैसे ते जमा? ते गटावाले साहेब आले ना. अरे हो बाबा, आज शनिवार आहे ना. मी काय म्हणते, द्या बरं 1200 रुपये द्या बरं, ते गट भरा लागते. पैसे कायचे? कोणते गट भरायचे? माझ्यावर पैसे नाहीत. हो मदत नका करू ना, द्या ना पैसे, ते गटावाला साहेब आला ना. बरं, ही कुणं मारते ती कुणं मारते. तूच तर म्हणत जाय मले मा भावाला पैसे द्या, मा भावाला पैसे द्या. दिले ना मग त्या भावाला पैसे. आता माझ्याजवळ काय आहे खुशा? माझ्याजवळ 1 रुपया नाही, तुला सांगतो मी खरं खरं. बाई मग तुमच्याजवळ पैसे नाहीत का? नाही ना बाई, कुठं पैसे आहेत माझ्याजवळ? तूच तर म्हणत जाय मा भावाला पैसे द्या तुम्ही. देऊन टाकले पैसे दिले. मला क्वार्टर घ्यायला पैसे नव्हते तर काय, आता बसलो मी घरी. हो कसं करता मग आता? गट्ट भरावं लागते ना आपल्याला. जाऊ दे ना तिकडे, सांगून दे त्यांना यंदा काही पैसे नाहीत तर म्हणा. काय बाबा, पैसे नाहीत का तुमच्याजवळ? अरे बाबा, ते साहेब आला असतं का नाही तर जमलं असतं. ते साहेब कसा जरासा मॅनेजमेंट करत होता. आता हे मॅडम आहे, मॅडमला बोलते बरं. बाई बाई बाई, मॅडम आली का? मग काय तर ती आली ना मॅडम, मांग बसून हो भाषा मारत. मग काय तर तुम्ही चला बाबा, ती मॅडम म्हणे जा म्हणे कामिना बाईले आवाज द्या म्हणे. सांगा बरं आता किती घोळ झाला बाबा जीवाले. मी काय म्हणते, ती मॅडम आली, तुम्ही काही करा, ते 1200 रुपयाचा बजेट लावा. एवढं भ्यायला लागते का त्या मॅडमले? कोणती मॅडम आहे ती? त्यांना सांगून दे पैसे नाही तर म्हणा. ती का झाड आहे का? नाही ना, देऊन टाका ना असेल तर पैसे. कशाला तुम्ही हे करू राहिले? नाही तर ना, तुला काय सांगू राहिलो मी, पैसे होते माझ्याजवळ, तुझ्या भावाला देऊन टाकले मी. आडा याच्यात काही गलती आहे का माही? सांगतो, काही आहे का गलती आहे का माही? जाऊ दे बाबा, एवढा कला नका करू. राहू द्या, मॅडम आली का नाही, तुम्हीच बोलता मॅडमले. बरं बोलतो मी त्या मॅडमले. कोणती मॅडम आहे ती? काम तो बाई, मॅडमनं तुम्हाला विचारलं का नाही? घरी नाही म्हणा, गेली म्हणा ती बाई. बर मग तसंच करते मग मी. हो गेली का नाही माझ्या घरी, तर मी बोलतो त्या मॅडमले. जा तुम्ही. बाई बाप्पा, एवढ्याच बा आहेत का? बाकीचे बा कुठे गेले? माहित मॅडम, आम्हाला काही माहित नाही बाप्पा. आम्ही फक्त 7 जणी आहेत. 7 जणीचे पैसे आले, बाकीचे 3 बाचे पैसे आले नाहीत. मी काय म्हणते, तुम्ही नाव सांगा बरं, कोणत्या बाया आले ते सांगा, नाव सांगा. थांबा मॅडम, थांबा, पाहू द्या मला. सखूबाई आली, मीराबाई आली, येनूबाई आली, बाबा हा बा मॅडम, वंदनाबाईने आली, शांताबाईने आली आणि एक कामिनाबाईने आली. 3 बाया नाही आल्या. म्हणजे या 3 बायांना पैसे दिलेच नाहीत. थांबा, 1200 36 रुपये हो राहिले. सांगा बरं आता हे 36 रुपये कोण देईल? आम्हाला काय माहित मॅडम. आम्हाला सांगू नका ते बायाचं. आम्ही ना आमचे पैसे आणले, आमचे पैसे आम्ही जमा करतो. काय आहे यांचं? अरे मग आम्ही ना पैसे द्या कधी 1200 ते तुम्ही जमा करा. बाबा काय म्हणते मॅडम, आमच्यावर 10 रुपये शिल्लक नाहीत ना. आम्ही ना बरोबर 1200 रुपये आणले, 1200 रुपये जमा करते. मी कोणा काही बाईचे पैसे देत नाही. बस झालं आमचं, आता एवढीच आमची हद आहे. कशी काय म्हणून राहिले तुम्ही? तुम्हीच तर म्हणत जा मांग, एखाद्या बाईने पैसे नाही दिले तर आम्ही जमा करतो सगळे बाया मिळून. आता द्या ना पैसे तुम्ही. हो साहेब, आम्ही ना एकच बाईचे म्हणले होते. ती 3 बाग आहेत. आता आम्ही ना त्यांचे पैसे द्या का? ती बाई आम्हाला पैसे देते का वापस? आम्ही फक्त 1200 रुपये देते. अशी नाही ऐकत, त्यांना पण बोलून काही फायदा नाही. 3 बाया कोणत्या आहेत त्यांनाच बोलावं लागते. सांगा बरं काय नाव काय? शांताबाई, एक वंदना, एक कामिना, हे 3 बाई आहेत का? मॅडम ते 3 बाया नाही आले आणि त्यातली एक मॅडम आहे का नाही आपली कामिनाबाई, ते घरीच आहेत. जा तुम्ही त्यांना बोला. हो का कामिना मॅडम घरीच आहे का? तुम्ही गेलते का त्यांच्या घरी? काय तर मॅडम, मी गेलती त्या मॅडमच्या घरी आपल्या. ती कामिनाबाई म्हणे पैसे नाहीत म्हणे, तिचा नवरा म्हणे पैसे नाहीत म्हणे. ती मॅडम आली तर मी बोलतो म्हणे. जा तुम्ही बोला त्यांना. ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करा. आम्ही बात आले, त्यांना बोलून येते. मॅडम चालता का मग त्यांच्या घरी? मग काय तर त्यांना सांगून देऊ मला पैसे जमा करता का? कसं काय मला तुमचं? आज पैसे खायच्या वेळेस बातच येता, हे देऊ का फॉर्म, ते देऊ का फॉर्म. आता पैसे द्यायची वेळ आली, पैसे काय देऊन नाही राहिले. चला त्यांना बोलू जरा. बरं मॅडम ठीक आहे, चला तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करा, आम्ही बात आलो. बरं ठीक आहे, तोपर्यंत आम्ही पैसे जमा करतो. सांगा बरं कसं काय करायचं तुम्हाला? पैसे द्यायचे का नाही तुम्हाला? बापरे, आली वाटते मॅडम. हो द्यायचे ना पैसे, पण कसं आता मॅडम पैसे नाहीत ना. मस्त बाबा तुमचं. जेव्हा तुम्हाला पैसे घ्यायचे असेल 40,000 घेऊ का 30,000 घेऊ, बातच पैसे उचलता. जेव्हा पैसे द्यायच्या वेळ आली पैसे देत नाही, येत नाही. कधी द्या पैसे, ते 1200 रुपये लवकर जमा करा. मॅडम बरोबर आहे तुमचं, पण आता पैसे नाहीत ना माझ्याजवळ. करा ना तुम्ही ऍडजस्टमेंट करा ना का नाही काही. कसं आता पैसे नाहीत माझ्याजवळ. असे काऊन बोलवले तुम्ही? पैसे नाही म्हणता. मग आम्ही पैसे देऊ का आता? काय बाबा, म्हणजे इकून मेलो तिकून मेलो आम्ही आता. सांगा बरं काय करावं आम्ही आता? हा ना, मग काय ना काही आता पैसे का नाही जवळ काहीच नाही. माझ्याजवळ पैसे होते तर हिच्या भावाला दिले मी पैसे. आता मला विचारूच नका तुम्ही. ते माझ्याजवळ पैसे नाहीत ना. हो ना, तुम्हाला नाही विचारू मग कोणाला विचारू आम्ही? आता आम्ही काय करा? आम्ही काय भीक मागा का? बाई 5 रुपये देव, 2 रुपये देव बाई. तुम्ही सांगा ना. ते बाया भरतात बरं पैसे, पण कसं ते 3 बायाले उरायला ना दे. एखादी बाई काय वाटत नाही, देव सगळ्या बाया मिळून पैसे भरतात. यातल्या 3 बाया गाव आहेत ना. 3 कशाला म्हणतात? हो का, 3 बाग आहेत का?
मग काय तर त्यातल्या 2 बाया नाहीत आणखी, ती वंदनाबाई आणि ती शांताबाई. ते गेल्या काय माहित कुठे गेला ते बापा युद्ध करायले. आता कसं करा बरं सांगा बरं. हो का, म्हणजे ते ते पण आहेत नाही का? अरे बापा जाऊ दे तिकडे नाही का. मी का नाही जरासं का कलच केला मी. कुठं बाहेर गेलो असतो का हिंडा गिंडाले काम जमत होतं नाही का. बरं मी पाहतो मग मेळ लावतो मी 1200 रुपयाचा करतो तेवढं. करा लोक पैसे जमा. पटकन द्या आम्हाला. आम्ही आता सुमन माझ्या घरी आहे. आणतो तुझे पैसे. तर लावतो मी मेळ. बजेट लावतो मी 1200 रुपयाचा. आणतो मग त्या सुमनबाच्या घरी. तेच म्हणते मी, लवकर आणा पैसे. नाहीतर होसाल फरार. तेच म्हणून राहिली मी तुम्हाला. मागं द्या. हो ना, मी मित्राला फोन लावतो त्याच्याजवळ पाहतो असेल तर. व्हा तुम्ही पुढे व्हा, मी आलोच तुमच्या मागं. बरं ओके. चालले मी. ये जा बाबा. आली मी त्या कामिनीच्या बाईच्या घरून. तिचा नवरा विभागाचा पैसे घेऊन. आता मी काय म्हणते, तुम्ही त्या 2 बाईचे पैसे द्या. बापा आता या 2 बाईचे पैसे द्या लागते का? आता हे बाई आम्हाला पैसे देईल का नाही वापस? नाही मॅडम, आम्ही पैसे देत नाही 2 बायाचे. मा गोष्ट आहे का ना, तुम्ही देऊन टाका एवढे 2 बायाचे पैसे. आता कसं आम्ही त्यांच्या घरी गेलतो, त्यांच्या घरी कोणीच नाही, कुलूप लावलंय. आणि त्याचं बारकं पोरग आहे ते म्हणते मला संडास लागली. आता आम्ही काय करा. झालं ते आता जाऊ द्या, या 2 बायाचे पैसे भरा तुम्ही. मग तुम्हाला सांगतो ना मी त्या बाईला आम्ही बोलतो बरोबर. तर ठीक आहे, या 2 बायाचे पैसे भरतो आम्ही मिळून. मग सांगता तुम्ही त्यांना. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. या 2 बायाचे पैसे तुम्ही भरा. ते कामिनीचे पैसे आता येऊ मागू ना. तिचा नवरा येऊला पैसे घेऊन आता. चला. तर ठीक आहे मॅडम, ते तर ते पैसे ठेवले आम्ही ना. तरी शांताबाई ते वंदनाबाई काय माहित कुठे आहेत ते.